नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम मस्त रेसिपी दाखवते, क्विक आणि एकदम इझी चपातीचे लाडू। चपातीचे लाडू बनवायला शिळ्या चपात्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा ताज्याही वापरू शकता। जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील लाडू तर ताज्या चपात्या वापरा, जेणेकरून ते जास्त दिवस स्टोअर होतील। तर इथे चपात्यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे, कारण आपल्याला ह्याचा चुरा करायचा आहे। मी इथे 5 चपात्या वापरल्यात आणि त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। अजिबात पाण्याचा वापर वगैरे करायचा नाहीये वाटताना, आपल्याला नॉर्मलच ह्याला वाटून घ्यायचं आहे। तर सगळ्या चपात्या घालायच्या आणि मिक्सरचं झाकण बंद करून आपण मिक्सरमध्ये हे सगळं फिरवून घेणार आहे। तर एकदम असा चुरा एकदम फाईन करायचे, खूप बारीक पावडर करून नाही घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तेल किंवा तूप घालायचं। त्याच्यामध्ये ना मी इथे वाटीभर गूळ घातलेला आहे, तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता। इथे गूळ घालायचा, जेवढ्या चपात्या असतील ना त्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त गोड करू शकता। तर मी इथे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित असं मिक्स करून त्याच्यामध्ये मी इथे चपातीचा जो चुरा आहे तो मिक्स केलेला आहे। जर 1 वाटीभर चुरा झाला तुमचा तर अर्धा वाटी त्याच्यामध्ये गूळ ॲड करा आणि हे सगळं ना असं व्यवस्थित मिक्स करायचं। हे मिक्स करत असताना त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची, याने काय होतं फ्लेवर खूप छान येतो। तर आता तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित गुळामध्ये मिक्स झालेलं आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावरती एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं। हलकंसं गरम असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत, कारण का गूळ ॲड केला आहे तर मग ते कडक होईल मिश्रण। त्याच्या आधीच आपल्याला हे लाडू जे आहे ते थोडंसं हलकं गरम असेल ना, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं। एकदम खूप थंड होऊ द्यायचं नाही, हलकंसं गरम असलं पाहिजे, त्याच्यात दमटपणा असला पाहिजे। तर असं एकदम पटापट आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। हे एकदम क्विक आहेत, तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। जर ते चपाती खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीचा गोड पदार्थ चपातीपासून त्यांना बनवून खायला देऊ शकता। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर असं थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आणि लाडू जो आहे तो बांधून घ्यायचा। जसं आपण रेग्युलर लाडू बनवतो ना, सेम पद्धतीनेच लाडू वळायचे आणि असे मस्त लाडू बनून तयार होतात। दिसायला सुद्धा हे छान दिसतात। तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे सुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता। तर मी ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते वरतून लावणार आहेत, म्हणजे लाडू बाहेरून दिसायला सुद्धा एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील। तर हे लाडू आहेत ना 1-2-3 दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो। फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेरच ठेवा, जेणेकरून ते खायला खूप टेस्टी लागतात। तर इथे बघा मस्त मी सगळे बाहेरून त्यांना छान असं डेकोरेशन करून घेतलं आणि माझे चपातीचे लाडू जे आहेत ते बनून तयार झालेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे असे मस्त सुंदर लाडू चपातीपासून तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि रेसिपी ट्राय केलात तर मला कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्राम पेजला मेन्शन करायला विसरू नका। तर मस्त असे चपातीचे लाडू बनवून तयार झाले, ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।